नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सेक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता घटक क्रमांक 2 वर्गीकरण या घटकामधील उपघटक क्रमांक 3 हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. घटक क्रमांक 3 आकृत्या काय आहे? घटक क्रमांक 3 आकृत्या आहे आणि याच्यात काय लक्षात ठेवायचंय तुम्ही ते दिलंय इथं. आकृत्यांची रचना आणि आकार कशा प्रकारचा आहे, आकृत्या कशा काढलेल्या आहेत. दुसरा, आकृत्यांच्या आतील भाग, आकृत्याच्या आतमध्ये काढलेला असणारा भाग जो आहे त्यांची रचना कशा प्रकारची आहे. तिसरा, आकृत्यांमधील किती रेषा आहेत, बिंदूंची संख्या किती आहे, चिन्हे कोणती दिलेली आहेत, त्यांची संख्या काय आहे, त्यांचं स्थान काय आहे, त्यांची दिशा कशा प्रकारची आहे, हे घटक काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहे. नंतर आरशातील पाण्यातील प्रतिबिंब कशा प्रकारचं आहे, म्हणजे आरशात पाहिलं तर आपलं प्रतिबिंब कसं दिसतं, पाण्यात पाहिलं तर आपलं प्रतिबिंब कसं दिसतं. 5वा पॉइंट आहे, आकृत्या गटवित दिशेनं प्रतिगटवित दिशेनं फिरून काय केल्या गेल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत. म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरून पाहिल्या गेल्या पाहिजेत, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं फिरून पाहिल्या गेल्या पाहिजेत. अशा स्थिती आपण काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या लक्षात ठेवल्या तरच तुम्हाला आकृत्यावरील प्रश्न जे आहेत तर ते काय होतील, सुटतील. अन्यथा आकृत्यावरील प्रश्न तुम्हाला सुटणार नाही. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. आकृत्या हा घटक आपण अभ्यासतोय मित्रांनो. या घटकामध्ये प्रश्न जो आहे त्या प्रश्नांची चर्चा करायची आपल्याला. बघा इकडं वेगळा घटक ओळखायचा आहे, म्हणजे गटात न बसणारी आकृती काय करायची आपल्याला, शोधायची आहे. इथं तुम्हाला प्रश्न दिले. आता पहिला प्रश्न दिलाय, तुमचं ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे, तुम्ही निरीक्षण जे करताय ते महत्वाचं आहे. मग पहिल्या आकृतीमध्ये काय दिसतोय, हा एक त्रिकोण आहे, त्याच्या आतमध्ये एक त्रिकोण आहे, त्याच्या आतमध्ये काय प्लसचं चिन्ह आहे. नंतर हा दुसऱ्या आकृतीमध्ये हा एक त्रिकोण, त्याच्या आतमध्ये छोटा त्रिकोण, परत त्याच्या आतमध्ये काय आहे, प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. तिसरी आकृती बघा, हा एक त्रिकोण, छोटा त्रिकोण, त्याच्यामध्ये प्लस, म्हणजे तीनही आकृत्यांमध्ये समान घटक आहेत. पण चौथ्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे यांनी, हे असं देऊन हा वर एरो केलाय. म्हणजे काय केलं, त्रिकोण, त्या त्रिकोणात एक त्रिकोण आणि एक काय केलाय, बाण वर सोडलाय. म्हणजे ह्या चारींमध्ये चौथा पर्याय काय आहे, वेगळा. काय आहे, चौथा पर्याय वेगळा. का वेगळा कळलं, त्या तिघांमध्ये प्लस प्लस साइन पण चौथ्यात प्लस नाही, म्हणून तो वेगळा. दुसरा प्रश्न बघा. आता याच्यात दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं त्यांनी ते सांगतो मी तुम्हाला. या त्रिकोणामध्ये 1 आणि 2 समान भाग होत आहेत, याच्यात 1 आणि 2 समान भाग होत आहेत, याच्यात 1 आणि 2 समान भाग होत आहेत. तसं ह्याच्यात हे दोन्ही समान भाग नाही. काय नाहीत, समान भाग नाहीत, हे वेगळा आहे.
कळलं? समान भाग म्हणजे दिसतंय का, हा एक तसं ह्याचे समान होतेत का? इथं एक शिरोबिंदू आहे ना, हे बघा ना, इथं एक आहे का नाही, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, म्हणजे हा कुठला कोण झाला रे? पंचकोन. कोणता झाला? पंचकोन. 1 2 3 4 5 म्हणून याला पंचकोन म्हणायचं. कळलं? चलो तिसरा प्रश्न बघा आता याच्यात थोडस लक्ष द्या. इकडं वर्तुळ आहे, 2 एरो दिलेत, इथं पण वर्तुळ आहे, 2 एरो दिलेत, इथं काय दिलंय? वर्तुळ 2 एरो दिलेत, आणि ह्याच्यात किती एरो दिसतोय? एकच आहे ना, म्हणून ते वेगळं आहे ना, झालं वेगळं, संपलं. कळलं का? म्हणून फक्त काय करायचंय, आकृत्या पाहायच्या, व्यवस्थित पाहायच्या, ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं, त्याच्यावरून पर्याय काय करायचे? रांगवायचे आहेत. चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न बघा आता याच्यात काय दिसतंय आपल्याला. चौथ्या प्रश्नामध्ये वेगळा कोणता आहे तो काय करायचा आहे? ओळखायचा आहे. म्हणजे गटात न बसणारी आकृती हिचा आपल्याला चर्चा करायची आहे. काय सांगता येईल बरं? हे किती भाग आहे? 2 पैकी किती रंगवलाय? या 2 भागापैकी एक भाग रंगवलाय, म्हणजे 1/2 येणार. इकडे या, इथं किती भाग आहेत? 4 भाग आहेत. 4 भागापैकी किती रंगवलेत? 2 रंगवलेत. ह्याला जर भाग दिला तर उत्तर किती आलं? 1 2 2 4 म्हणजे 1/2 आलं. इकडे या, किती भाग आहेत? 2 आहेत, आणि रंगवलेत किती? 2 पैकी 1 रंगवलाय. ह्याचं उत्तर 1/2, ह्याचं उत्तर 1/2, ह्याचं उत्तर 1/2 आहे. इथं झालं काय? हे बघा, असा भाग जर केला आपण तर किती भाग आहे ते? 4. कळलं? आणि 4 भागापैकी किती रंगवलेले त्यांनी? 3. बरोबर? म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 1/3. एकच शिल्लक राहिला ना आता. रंगवले 3 पण शिल्लक राहिला 1. कळतंय? म्हणजे हे झालं 1 शिल्लक आहे. वेगळा कोणता? इथं 1/2 आलं, इथं 1/2 आलं, इथं 1/2 आलं, म्हणजे वेगळा कोण आहे? इथं 1/3 आहे, म्हणून हा वेगळा. कळलं? 5वा प्रश्नाकडे या. आकृत्या बघा, ह्या त्रिकोणात त्रिकोण, ह्या चौकोनात चौकोन, ह्या वर्तुळात वर्तुळ. किती आकृती झाल्या? 1 2 1 2 1 2. याच्यात किती? 1 आणि 2च आहे, पण बदल काय आहे हे बघा. 1 2 3 4 5 6 हा षटकोन झाला, आणि त्याच्या आतमध्ये कोण आहे? 1 2 3 4 5 कोण झाले. याच्यात आहे का तसं? 1 2 3 1 2 3. इथं 1 बघा, हे सारख्या आकृत्या इथं आहे का? ह्याच्या आतमध्ये जर षटकोन असता तर आपण काय म्हणलं असतो? कोणीच वेगळं नाही. पण याच्या आतमध्ये किती कोण आहेत? 5 कोण तयार झालेत, म्हणून हा आहे तसा वेगळा. कळलं? 6व्यात या. बघा, 6व्यात वेगळा शोधायचा आहे. आता काय करायचंय? ह्या उभ्या तिरक्या रेषात त्या बघा, ह्या आडव्या रेषात त्या बघा. इथं सारख्या आहेत, इथं सारख्या आहेत, इथं सारख्या आहेत. ह्या तिरक्या रेषात ह्या पण सारख्या आहेत, ह्या पण सारख्या आहेत, ह्या पण सारख्या आहेत. पण याच्यात ह्याच्या रेषा आहेत आडव्या, ह्या सारख्या आहेत काय? नाही. म्हणून हा यांच्यापेक्षा कसा आहे? वेगळा आहे. कसा आहे? वेगळा. कळलं? गॅलिवर. बघा, 5वा प्रश्न आहे मित्रांनो. 7वा प्रश्न आहे. यांच्यात वेगळं कोणतंय? पहिली आकृती बघा, दुसरी आकृती बघा, तिसरी आकृती बघा, आणि चौथी आकृती बघा. पहिल्या आकृतीमध्ये ही रेषा आणि ओ. दुसऱ्या आकृतीमध्ये रेषा काढली आणि ओ कुठं दिलाय? तुमचा समोर दिलाय. इथं रेषा काढली आणि ओ कुठं दिलाय? खाली दिलाय. म्हणजे या तिघांमध्ये वेगळी कोणती आहे? दुसरी. कळलं? आता 8वा प्रश्न आहे बघा. पहिल्या आकृतीमध्ये एरो आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये इथं एरो आहे, याच्यात पण इथं एरो आहे. दिसला हा एरो, दिसला हा एरो. दुसऱ्या आकृतीमध्ये एरोच कुठं दिला नाहीये, म्हणून तो वेगळा. कळलं? खाली या याच्यात
किती रेषा आहेत बघा, 1 2 3, याच्यात 3, याच्यात 1 2 3, किती झाल्या 3, याच्यात 1 2 3, याच्यात किती 1 2 3 आणि हा 1 4, म्हणून हा वेगळा आहे. कळलं? तुम्ही कसं कन्क्लुजन लावताय, कसं निरीक्षण करताय याच्यावरती अवलंबून आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा टॉपिक संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आपला यूट्यूब चॅनल नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर हा शेअर करा. त्याचबरोबर लाईक करा आणि शेजारील असणारं बेल आयकॉनचं जे बटन आहे तेही दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला झालेले नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.